आपल्या जीवनात जर आपल्याला खरं फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल ना, तर तीन महत्वाच्या गोष्टींना फॉलो करणं गरजेचं आहे. आणि या तीन महत्वाच्या गोष्टींवर जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काम केलं, तर मी अश्युरिटी देऊन सांगू शकतो की तुम्हाला तुमच्या जीवनात फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य हे तुम्ही एकदम इझी पद्धतीने मिळवू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या तीन महत्वाच्या स्टेप कोणत्या आहेत, जे आपल्या जीवनामध्ये स्टेप बाय स्टेप आपण फॉलो करायला पाहिजे जर आपल्याला आपल्या जीवनात फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर. आणि या तीन स्टेप जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच. त्याचसोबत आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या बेस्ट सेलिंग Amazon पुस्तकाचा लेखक, राईट. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या जीवनात येणाऱ्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात किंवा 12 वर्षात आपल्याला जर फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे तर कोणत्या तीन महत्वाच्या स्टेप आहेत ज्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये फॉलो करणं गरजेचं आहे, आणि त्या तीन स्टेप फॉलो करून कशा प्रकारे आपण फायनान्शियल फ्रीडम आपल्या जीवनामध्ये मिळवू शकतो. आज आपण मागचे 10 वर्ष झाले असतील, 15 वर्ष झाले असतील, 20 वर्ष झाले असतील, आपण पैसे कमवून राहिलोय, राईट, जॉबच्या माध्यमातून किंवा बिझनेसच्या माध्यमातून. बट अल्टिमेटली त्याचा रिझल्ट जर आपण बघायला गेलो तर आजही कितीतरी कर्ज आपल्यावर आहे. असे कितीतरी लोक आहेत, राईट, की ज्यांच्यावर त्यांचा महिन्याच्या इन्कमचा 70-80% पैसा हा लोनच्या EMI मध्ये जातो. सेव्हिंग तर बिलकुल राहत नाही, राहिले तरी 2-3 लाख रुपये, राईट. मागचे 10 वर्ष 15 वर्ष जॉब करून, बिझनेस करून सुद्धा, राईट. तर ही सिच्युएशन आपली आहे. म्हणून जर तुम्हाला वाटतंय की पुढच्या 10 वर्षानंतर तर मला माझ्या जीवनामध्ये काम करावं लागलं नाही पाहिजे आणि माझा पैसा माझ्यासाठी काम करायला पाहिजे, तर ही ती प्रोसेस आहे जी या प्रोसेसला आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय, जे तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वतंत्रापर्यंत, तुमच्या जीवनातल्या फायनान्शियल फ्रीडम पर्यंत पोहोचू शकते, राईट. सो विदाउट डिले विल स्टार्ट. आणि स्टेप नंबर 1 ते म्हणजे अनालाइज. अनालाइज म्हणजे काय हे पहिले आपण अंडरस्टँड करून घेऊयात. सो अनालाइज म्हणजे आपल्या स्वतःच्या फायनान्शियल लाईफला पहिले तर अनालाइज करणे. ऍज अ फायनान्शियली आज आपण आहोत कुठे. ज्याप्रमाणे उदाहरणासोबत आपण समजूयात, ज्याप्रमाणे आपण एखादा आजार झाल्यावर डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपलं काय करतो, हेल्थ चेकअप करतो किंवा आपल्याला चेक करतो की नक्की आजार झालाय तर हा आजार का झालाय, कसा झालाय, राईट. आणि त्यावर आपल्याला सोल्युशन देतो. त्यानंतर की ह्या गोळ्या जर घेतल्या तर तुझा आजार बरा होईल. तर तो पहिले काय करतो, अनालाइज म्हणजे चेकअप करतो आपलं. आणि चेकअप केल्यानंतर प्रॉब्लेम त्याला कळतं की बाबा अशा प्रकारचं झालेलं आहे, ह्या गोळ्या घ्याव्या लागेल. त्यानंतर आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं. त्याच प्रकारे आपल्या फायनान्शियल लाईफमध्ये सुद्धा जर आर्थिक स्वतंत्र मिळवायचं आहे तर आपल्याला पहिले स्वतःला अनालाइज करणं गरजेचं आहे की आपण आहोत कुठे. आणि अनालाइज म्हणजे काय मी तुम्हाला सांगेल. काही प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचे आहेत. अनालाइज म्हणजे स्वतःचं एक प्रकारचं फायनान्शियल चेकअप करणे. अनालाइज म्हणजे काय, स्वतःचं एक प्रकारचं फायनान्शियल चेकअप करणे. आणि मी तुम्हाला हे फायनान्शियल चेकअप तुम्ही कसं करू शकता ना, हे सुद्धा या व्हिडिओमधून गाईड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम जबरदस्त पद्धतीची क्लिअरिटी येईल. सो जेपर्यंत आपल्याला हे माहिती राहणार नाही ना की आपण आहोत कुठे, तेपर्यंत आपण समोर जायचं कसं किंवा कुठे जायचं हे आपल्याला करणारच नाही. आपण जिंदगीभर ना फक्त भटकत राहू, इकडलं तिकडे, तिकडलं इकडे, राईट. म्हणून पहिले आपल्याला काय करायचंय, स्वतःला अनालाइज करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला काय करायचं आहे, फायनान्शियल चेकअप करायचं आहे. आणि हे फायनान्शियल चेकअप कसं करायचं ना, हे स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतोय. सो माझी स्क्रीन मी तुम्हाला शेअर करतोय, जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल. आणि या फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईल, जेणेकरून तुम्ही तुमचं स्वतःचं फायनान्शियल चेकअप करू शकाल. ओके. सो फायनान्शियल चेकअप, इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, इथे तुमचा नंबर टाकायचा आहे, इथे तुमचा तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. आणि पहिला प्रश्न जो तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे किंवा इथे तुम्हाला विचारलेला आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, ते म्हणजे हाऊ मच युअर मंथली इन्कम. तुमचं महिन्याचं इन्कम आहे किती. ओके, तुमचं मंथली इन्कम आहे किती.
पहिले याची क्लिअरिटी आपल्याला घ्यायची आहे, ते तुम्हाला इथे त्याचं आन्सर लिहायचं आहे. ओके, सो मला अजून छान पद्धतीने तुम्हाला कसं दाखवता येईल ते मी चेक करतोय, जेणेकरून अजून तुम्हाला क्लिअरिटी. तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की स्वतःचं आपलं इन्कम सध्या आहे किती. ओके, यू कॅन सी हिअर तुमचं इन्कम किती आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर लेट्स सी, इथे एखाद्याचं एक्झाम्पल सोबत आपण घेतलंय राम, राईट. त्यानंतर त्याचा नंबर जो काही असेल तो त्याने टाकला इथे, ठीक आहे. त्यानंतर ईमेल आय डी व्हॉट एव्हर जो काही असेल तुमचा तुम्हाला टाकायचा आहे. ओके, त्यानंतर पहिला प्रश्न इथे विचारला गेलेला आहे, हाऊ मच युअर मंथली इन्कम. मंथली इन्कम जे काही तुमचं असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. लेट्स सी 50,000. व्हॉट इज युअर कॅश फ्लो. कॅश फ्लो म्हणजे काय, तुमच्याकडे सेव्हिंग किती राहते, तुमच्याकडे पैसे शिल्लक राहतात किती ते तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे तुमचे इन्कम मधून तुमचे जे काही मंथली एक्सपेन्सेस आहे, खर्च वगैरे आहे, ते झाल्यानंतर तुमच्याकडे शिल्लक किती राहतात. जे काही तुमच्याकडे शिल्लक राहतात ते अमाऊंट तुम्हाला इथे टाकायची आहे, राईट. हाऊ मच अमाऊंट इज गोइंग फॉर EMI. लोनच्या EMI मध्ये तुमचे पैसे किती रुपये जातात दर महिन्याला ते अमाऊंट तुम्हाला इथे टाकायची आहे, राईट. त्यानंतर डू यू हॅव 3 to 6 month इमर्जन्सी फंड. तुमच्याकडे 3 ते 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. डू यू हॅव टर्म इन्शुरन्स. तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. डू यू हॅव हेल्थ इन्शुरन्स. असेल तर यस, नसेल तर नो, राईट. डू यू फील फायनान्शियल एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. तुम्हाला असं वाटतंय का फायनान्शियल एज्युकेशन ही इम्पॉर्टंट आहे, असेल तर यस, नसेल तर नो. हॅव यू प्लॅन फॉर युअर चाइल्ड फ्युचर. तुमच्या स्वतःच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी, मॅरेजसाठी प्लॅन केलाय का. हॅव यू प्लॅन फॉर युअर रिटायरमेंट. स्वतःच्या रिटायरमेंटसाठी प्लॅन केलाय का. युअर ऑल लोन EMI इज गोइंग ऑन टाइम. तुमचे सगळे लोनचे EMI वगैरे सगळे टाइमावर जातात का. आर यू इन्व्हेस्टिंग म्युच्युअल फंड और स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक करताय का. आर यू इन्व्हेस्टिंग ऑन युअर फायनान्शियल एज्युकेशन. स्वतःच्या फायनान्शियल एज्युकेशनवर तुम्ही इन्व्हेस्ट करताय का, येस ऑर नो. अँड डू यू नो मिनिंग ऑफ फायनान्शियल फ्रीडम. फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वतंत्र, याचा मिनिंग तुम्हाला स्वतःला माहिती आहे का. सो हे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे, जे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेत. आणि तुमचा हा फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू स्कोर मध्ये फॉर्म सबमिट केल्यानंतर व्ह्यू स्कोर म्हणून ऑप्शन येईल. इथे जर तुम्ही व्ह्यू स्कोर केलं तर तुम्हाला इथे दिसेल तुमचे टोटल पॉईंट. आउट ऑफ 100 तुम्हाला किती पॉईंट भेटले, राईट. आउट ऑफ 100 तुम्हाला किती पॉईंट भेटले याची क्लिअरिटी तुम्हाला येईल. म्हणजे एक प्रकारे आपण अनालाइज करेल. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतोय की जर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपण अनालाइज केल्यावर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. कोणत्या कॅटेगरी म्हणजे काय, पुअर, मिडल क्लास किंवा रिच, यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येतो याची क्लिअरिटी आपल्याला येऊन जाईल, राईट. तर ह्या 3 सिक्रेट आपण 3 स्टेप आपण जाणून घेतोय. अनालाइज, स्ट्रॅटेजाइज आणि मॅक्झिमाइज. त्यातली अनालाइज पहिली, ज्यातला आपण पहिले फायनान्शियल चेकअप स्वतःचं केलंय. आणि या फायनान्शियल चेकअप मध्ये आता आपण स्कोर बघणार आहोत. तुमचा जो काही स्कोर आला असेल ना, आता त्यावरून आपल्याला कळेल की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता, राईट. त्याची क्लिअरिटी तुम्हाला येईल. जसं की 0 to 20 जर तुमचा स्कोर आला असेल तर तुमची कंडिशन ना ऍज अ फायनान्शियली गडबडलेली आहे. व्हेरी पुअर, इट इज व्हेरी पुअर कंडिशन. अँड युअर फायनान्शियल हेल्थ इन बॅड शेप. खराब सिच्युएशन आहे. इट इज अन अलार्मिंग सिच्युएशन. तुमच्यासाठी हे अलार्मिंग सिच्युएशन आहे, राईट. अँड यू नीड टू ऍक्ट इमिडिएटली. तुम्ही यावर तुरंत ऍक्शन घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. जर तुमचा स्कोर 21 to 40 असेल तर अगेन इट इज अ बॅड. यू आर नॉट डुईंग वेल. टेक करेक्टिव्ह ऍक्शन टू ओव्हरकम दिस सिच्युएशन. या सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला पटापट ऍक्शन घ्यावी लागेल. 41 to 60 तुमचा स्कोर आला असेल तर अगेन इट इज अ ऍव्हरेज, राईट. म्हणजे एव्हरीथिंग इज गोइंग फाईन. सध्या सगळं चांगलं चाललेलं आहे, बट फ्युचरचं माहिती नाहीये काय. फ्युचरची काही प्लॅनिंग नाहीये. मुलांच्या शिक्षणाची, आपल्या रिटायरमेंटची, कार घ्यायची आहे, घर घ्यायची आहे, राईट. तर यू कॅन फेस फायनान्शियल प्रॉब्लेम इन फ्युचर. नॉट राईट नाऊ. एव्हरीथिंग इज गोइंग फाईन राईट नाऊ, बट पुढे चालून प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तुमचा स्कोर 61 to 80 असेल तर इट इज अ गुड, छान आहे. युअर फायनान्शियल हेल्थ इज गुड, बट देर इज अ स्कोप फॉर फर्दर इम्प्रुव्हमेंट. अजूनही स्कोप आहे पुढे इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि तुमचा स्कोर जर 81 to 100 असेल तर इट इज एक्सलंट. आय कॉंग्रॅच्युलेट यू. युअर फायनान्शियल हेल्थ इज ग्रेट. यू आर ऑन राईट ट्रॅक. कीप इट अप. युअर ऑन
राईट ट्रॅक, कीप इट अप. चेक करून राहिलात ते खूप जबरदस्त आहे. तर या स्कोरवरून तुम्हाला कळून जाईल की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, राईट. सो मी फायनान्शियल चेकअप करण्याची जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे. सो तुम्ही तुमचं फायनान्शियल चेकअप करून घेऊ शकता. आणि ही आहे स्टेप नंबर 1 जर आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियल फ्रीडम पुढच्या 10 वर्षात जर मिळवायचं असेल तर. त्यानंतर स्टेप नंबर 2, अनालाइज केल्यानंतर आपल्याला कळालं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, राईट. व्हेरी पुअर, बॅड, ऍव्हरेज, गुड, एक्सलंट. लेट्स सी आपण ऍव्हरेज कॅटेगरीमध्ये येतोय. एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. ऍव्हरेज मध्ये जर आलो तर इथे काय म्हणतंय, यू कॅन फेस फायनान्शियल प्रॉब्लेम इन फ्युचर. म्हणजे आत्ताचं सगळं व्यवस्थित चालू आहे, पुढे चालून फायनान्शियल प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. तर त्यासाठी स्टेप नंबर 2 आहे स्ट्रॅटेजाइज. अनालाइज झाल्यानंतर स्ट्रॅटेजाइज. ज्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येतो त्या कॅटेगरीमधून वरच्या कॅटेगरीत आपल्याला जायचंय, गुड किंवा एक्सलंट मध्ये ऍज अ फायनान्शियली, तर आपल्याला स्ट्रॅटेजाइज म्हणजे प्लॅनिंग करावी लागेल की बाबा कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. मग आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग असो, मग आपल्या घराचं प्लॅनिंग असो, कारचं असो किंवा आपल्या रिटायरमेंटचं असो, तर त्याचं पूर्ण आपल्याला प्लॅनिंग करून घ्यावं लागेल की मला जर माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पुढच्या 10 वर्षात 10 लाख रुपये गोळा करायचे तर त्यासाठी मला किती रुपये गुंतवावे लागतील याची प्लॅनिंग मला आजपासून करावी लागेल. आणि ते सुद्धा मी तुम्हाला प्रॉपर स्क्रीनवर गाईड करतो जेणेकरून तुम्हाला कम्प्लीट अंडरस्टँडिंग येईल, राईट. सो स्ट्रॅटेजाइज म्हणजे आपल्याला प्रॉपर पद्धतीने प्रत्येक ध्येयाचा प्लॅन करावा लागेल जर आपल्याला येणाऱ्या 10 वर्षात जर आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियल फ्रीडम मिळवायचंय किंवा आपल्या जीवनातलं प्रत्येक ध्येय, प्रत्येक गोल आपल्याला अचीव करायचंय, राईट. तर इथे बघूयात आपण, जर आपल्याला तुमचा मुलगा लेट्सी की 5 वर्षाचा आहे आणि इथून 15 वर्ष लेट्सी की तुमच्याकडे आहे, कशासाठी, तर मुलाच्या शिक्षणासाठी, राईट. मुलाच्या शिक्षणासाठी. तर मुलाच्या शिक्षणासाठी जर तुम्हाला आता प्लॅन करायचं आहे तर स्ट्रॅटेजी बनवत आहे, ही प्लॅनिंग करायची आहे, राईट. तर प्लॅनिंग कशा प्रकारे, तर हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. लेट्सी तुमच्या मुलाचं करंट एज आहे 5 वर्ष आणि ऍट द एज ऑफ टाइम ऑफ एज्युकेशन लेट्सी इथून 15 वर्ष बाकी आहे तुमच्या मुलाच्या एज्युकेशनला असं आपण गृहीत धरूयात. आणि करंट एज्युकेशन एक्सपेन्सेस जर आज त्याला शिकण्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की टोटल त्याचं शिक्षण 10 लाख रुपयात कंप्लीट होऊ शकतं, राईट. तर महागाई आपण पकडली इथे 7%, 7%चं इन्फ्लेशन आणि रिटर्न पकडूयात, जे काही आपण गुंतवणूक करू त्यावर लेट्सी की 14%चं रिटर्न आपल्याला मिळेल असं आपण गृहीत धरतो. तर करंट एज्युकेशन एक्सपेन्सेस त्याचे 10 लाख रुपये, बट इथून 15 वर्षानंतर, राईट, जे काही लागेल ना ते 10 लाखाची व्हॅल्यू त्यावेळेसची 19,67,000 असेल 7%च्या महागाईनुसार, राईट. इट इज अ फ्युचर एज्युकेशन एक्सपेन्सेस. आणि हे जर 19,67,000 आपल्याला गोळा करायचे आहे तर आपल्याला महिन्याला 7,500 रुपये गुंतवावे लागतील, जेणेकरून मुलाच्या एज्युकेशनची चिंता आपल्याला राहणार नाही इथून 15 वर्षानंतर, राईट. तर हे 19,67,000 आपल्याला जर गोळा करायचे आहे तर 7,506 रुपये महिन्याला इन्व्हेस्ट करावे लागतील. आणि जर एकदा इन्व्हेस्ट करायचे आणि सोडून द्यायचंय तर आपल्याला एकदम, ज्याला लमसम म्हणतात म्युच्युअल फंड मध्ये, हे पण मी SIP म्युच्युअल फंड मध्ये सांगितले महिन्याला, तर हे एकदम 5,30,627 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला कोणतीही अमाऊंट इन्व्हेस्ट करायची गरज नाही. डायरेक्टली आपल्याला 15 वर्षानंतर एवढे पैसे आपण एक्सपेक्ट करू शकतो 14%च्या रिटर्नच्या हिशोबाने. याला काय म्हणतात, प्लॅनिंग. याला काय म्हणतात, प्लॅनिंग. सो स्ट्रॅटेजी बनवावी लागेल की ज्या कोणत्या कॅटेगरीत आहेत त्या कॅटेगरीतून वरच्या लेवलला कसं जाणार, कसे आपले आर्थिक ध्येय अचीव होणार आणि कसं लवकरात लवकर आपल्या जीवनात आपण आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकणार, राईट. सो आय होप तुम्हाला कळालं असेल की स्ट्रॅटेजाइज म्हणजे काय. सो अनालाइज आपण बघितलं, स्ट्रॅटेजाइज आपण बघितलं. आता बघूयात आपण मॅक्झिमाइज. काय, मॅक्झिमाइज. स्टेप नंबर 3. अनालाइज आपण केलं स्वतःला, आपण कुठे आहोत हे आपण बघितलंय. त्यानंतर स्ट्रॅटेजीज, प्रत्येक गोष्टीचं, जसं मुलाच्या एज्युकेशनचं मी सांगितलं तसं स्वतःच्या रिटायरमेंटचं स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. त्याप्रमाणे आपल्या घराला घर घ्यायचं असेल तर त्याची, कार घ्यायचं असेल तर त्याची. आता मॅक्झिमाइज. मॅक्झिमाइज म्हणजे काय, अनालाइज केलं, स्ट्रॅटेजाइज केलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या, गुंतवणूक करायला लागला, त्यानंतर इन्कम वाढवण्यावर काम करणं गरजेचं आहे. मॅक्झिमाइज.
जेपर्यंत इन्कम वाढणार नाही तेपर्यंत ते इन्व्हेस्टमेंट आपली ग्रो फास्ट होणार नाही. जेवढे जास्त पैसे आपण कमवू तेवढे जास्त आपण इन्व्हेस्ट करू, आणि जेवढे जास्त आपण इन्व्हेस्ट करू तेवढ्या लवकरात लवकर आपण काय करू, आर्थिक स्वतंत्र आपल्या जीवनात फायनान्शियल फ्रीडम मिळू. म्हणून इन्कम जर वाढवायचं आहे तर त्यासाठी सुद्धा वेगळे वेगळे मार्ग आहे. इन्व्हेस्टमेंट बेस इन्कम सोर्सेस सुद्धा आहे, स्किल बेस इन्कम सोर्सेस सुद्धा आहेत. तुम्हाला ठरवायचंय की कोणता इन्कम सोर्स लवकरात लवकर तुम्हाला सुरू करायचा आहे, राईट. सो जसं की मी तुम्हाला सांगेल, स्क्रीनवर तुम्ही जर बघत असाल तर कोणते कोणते इन्कम सोर्सेस असतात आणि आपलं इन्कम कसं वाढू शकतं. तर 2 प्रकारचे इन्कम सोर्स तुम्ही यावर फोकस करू शकता. तसे खूप सारे इन्कम सोर्सेस आहेत, रॉयल्टी, पॅसिव्ह, ऍक्टिव्ह, तुम्ही ऐकले असतील. पण मी तुम्हाला सांगतोय एक म्हणजे स्किल बेस इन्कम सोर्स. स्किल बेस इन्कम सोर्स म्हणजे काय, स्वतःमध्ये असलेल्या स्किलचा किंवा तुम्ही एखादी नवीन स्किल शिकून त्याचा वापर करून पैसे कमवू शकता. तुम्ही म्हणाल हे कसं बरं. आज मार्केटमध्ये ना खूप सारे लोक आहे आपल्या स्किलचा वापर करून पैसे कमवून राहिले. जसं की कोचिंग, कन्सल्टिंग. मी काय करून राहिलोय, मी कोचिंग कन्सल्टिंग या व्यवसायामध्ये आहे, राईट. मी टीचिंग सुद्धा करतोय, राईट. तर कोचिंग कन्सल्टिंग करू शकता. लेट्स सी की तुम्हाला हेल्थ या विषयावर चांगल्या प्रकारे नॉलेज आहे, तुम्हाला फिट राहायला आवडतं किंवा बाकीच्यांना फिट ठेवायला तुम्हाला आवडतं. तुम्ही काय करू शकता, त्यावर एखादं प्रोडक्ट बनवू शकता. डिजिटली त्या प्रोडक्टला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता, लोकांना मदत करू शकता, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पैसा हा बाय डिफॉल्ट तुमच्या अकाउंटला येत राहणार, राईट. कोचिंग कन्सल्टिंग करू शकता, इन्शुरन्स एजंट बनू शकता. या डिजिटल युगामध्ये खूप सिंपल झालंय, इझी झालंय सगळ्या गोष्टी. तुमचा बिझनेस इन्शुरन्स जर एजंट तुम्ही असाल किंवा बनायचं असेल तर डिजिटली बिझनेस करू शकता. डिजिटल मार्केटिंग तुम्ही करू शकता. आज प्रत्येक व्यवसायाला त्या डिजिटल मार्केटिंगची गरज आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, राईट. त्याचसोबत तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करू शकता, राईट. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, लेट्स सी माझे जे काही प्रोडक्ट असतील, जे काही माझे कोर्सेस असतील ते तुम्ही सुद्धा सेल करू शकता. तुम्हाला जर सेल केलं तर त्याच्यावर तुम्हाला काही कमिशन मी देईल. इट इज कॉल्ड डिजिटल मार्केटिंग, राईट. दुसरे कोणाचेही प्रोडक्ट तुम्ही विकू शकता, त्यावर तो व्यक्ती तुम्हाला कमिशन देईल. सो सोशल मीडिया. आज सोशल मीडियावर प्रत्येक बिझनेसला सोशल मीडियाची गरज आहे. तुम्ही स्वतः सोशल मीडिया शिकू शकता. फेसबुक पेज कसं बनवायचं, इंस्टाग्राम पेज कसं बनवायचं, युट्यूब चॅनल कसं बनवायचं, राईट. आणि दुसऱ्यांना सुद्धा करून देऊ शकता. त्या सोल्युशनचे तुम्ही चार्ज सुद्धा करू शकता, राईट. व्हिडिओ मेकिंग, व्हिडिओ एडिटिंग स्किल, व्हिडिओ बनवून सुद्धा पैसे कमवू शकता. जसं की हा व्हिडिओ तुम्ही बघून राहिले, राईट. असे माझे खूप सारे व्हिडिओज मी बनवत राहतो, बनवून सुद्धा. आणि नाही तुम्हाला बनवायचे तर दुसऱ्याचे एडिट करणं हे सुद्धा काम करू शकता, राईट. फ्रीलान्सिंग करू शकता किंवा पर व्हिडिओ त्याला चार्ज करू शकता. चल बाबा तुझ्या युट्यूबच्या व्हिडिओ मी एडिट करून देईल मी तुम्हाला काय देणार, किती चार्ज देणार, काय पैसे डील करू शकता. कंटेंट रायटिंग करू शकता. कंटेंट रायटिंग जर तुम्हाला आलं तर छान पद्धतीचं बुक लिहू शकता. बुक जर लिहिलं तर तुम्ही ऑथर बनू शकता. लाईक मी. आर्थिक नियोजन हीच काळाची गरज. एकदा बुक लिहिलं एक प्रकारचं अस्तित्वही निर्माण होतं. फक्त पैसे कमावण्याचा हा उद्देश नसतो आपला, राईट. जास्तीत जास्त लोकांना कशी मदत होऊ शकेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा प्रकारे हे नॉलेज पोहोचू शकेल, राईट. बुकच्या माध्यमातून युट्यूब चॅनल ओपन करू शकता. कालांतरानंतर तुम्ही बघाल तर छान पद्धतीचं युट्यूब चॅनल तुमचं मॉनिटाईज होईल चांगल्या प्रकारे. त्यातून सुद्धा तुम्ही इन्कम कमवू शकता. इंस्टाग्राम रील तुम्ही बनवू शकता. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतःमध्ये असलेल्या स्किलचा वापर करून किंवा नसेल तरी त्या शिकून पैसे कमवू शकता. याला काय म्हणतात, स्किल बेस इन्कम सोर्स. दुसरा इन्कम सोर्स आहे इन्व्हेस्टमेंट बेस इन्कम सोर्स. सो ज्या वेळेस तुम्ही चांगल्या प्रकारचे पैसे कमवायला लागता त्यावेळेस तुम्ही जे काही पैसे म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट सारख्या ठिकाणी गुंतवू शकता. आणि गुंतवल्यानंतर म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणून तुम्हाला पोर्टफोलिओ इन्कम येऊ शकतं, जो काही इंटरेस्ट तुम्हाला मिळतो, राईट. स्टॉक मार्केट सारख्या ठिकाणून मल्टिपल इन्कम सोर्सेस, पोर्टफोलिओ इन्कम तर मिळतंच. इंट्राडे तुम्ही करू शकता, आयपीओ करू शकता. आयपीओ मध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग, तिथे सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. शॉर्ट टर्म ट्रेडिंग, लॉंग टर्म ट्रेडिंग, डिव्हिडंड तुम्हाला मिळू शकतो एक चांगल्या प्रकारचा पोर्टफोलिओ बनल्यानंतर. म्हणून मल्टिपल इन्कम सोर्सेस आपल्याला बनवावे लागतील. मॅक्झिमाइज युअर इन्कम जेवढं जास्त वाढेल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही जास्तीत जास्त पैसे इन्व्हेस्ट कराल आणि तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही आर्थिक स्वतंत्र मिळू शकाल. ह्या सगळ्या प्रकारचे गुंतवणूक बनल्यानंतर रिअल इस्टेट सुद्धा एखादा ऑप्शन आहे. चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला कुठे जर भेटली तर तुम्ही गुंतवू शकता. त्याला पण चांगल्या प्रकारचं अप्रिशिएशन तुम्हाला मिळेल. तर इन्व्हेस्टमेंट बेस इन्कम सोर्स आणि स्किल बेस इन्कम सोर्स यावर काम करावं लागतं मॅक्झिमाइज आपलं इन्कम वाढवण्यासाठी. तर अॅनालाइज, स्ट्रॅटेजाइज, मॅक्झिमाइज या 3 शब्दांना जर तुम्ही फॉलो केलं, मी अश्युरिटी देऊन सांगतोय की आपल्या जीवनात आपल्याला आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियल फ्रीडम पुढच्या 10 वर्षात मिळवायला कोणीच थांबू शकत नाही.
राईट. आणि या स्टेपला मी फॉलो केलेलं आहे आणि म्हणूनच आज वयाच्या ऍट द एज ऑफ 32 मला पीसफुल फायनान्शियली मजबूत लाईफ जगायला आवडून राहिलेली आहे. आणि आज आमच्या कम्युनिटीत सुद्धा हजारो लोक आहे जे या स्टेपला फॉलो करून राहिलेत आणि आपल्या फायनान्शियल फ्रीडमकडे वळून राहिलेत. काही लोक पोचलेत, काही लोक पोचून राहिलेत आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात पोचू शकता. जर तुम्हाला पोचायचं आहे तर याला कन्सिस्टंटली फॉलो करावं लागेल. स्वतःला अनालाइज करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय. त्यानंतर स्ट्रॅटेजाइज करा. स्ट्रॅटेजाइज करण्यासाठी तुम्हाला काही सपोर्ट हेल्प लागत असेल तर नक्कीच तुम्ही आपली कम्युनिटी जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज वगैरे बनवून दिल्या जाईल किंवा शिकवायला मदत केल्या जाईल. आणि त्यासोबत मॅक्झिमाइज इन्कम वाढवायचं असेल, इन्कम वाढवण्यावर काम करायचं असेल तर अगेन यू कॅन जॉईन अवर कम्युनिटी, जिथे तुम्हाला नक्कीच तुमचं इन्कम वाढवण्यासाठी सुद्धा हेल्प केल्या जाईल. राईट. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय युजफुल ठरला असेल आणि शिकायला मिळालं असेल, नॉलेजेबल वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. या व्हिडिओमधून तुम्ही नक्की काय शिकलात, काय तुम्हाला असं वाटलं इम्पॉर्टंट की या व्हिडिओमध्ये या गोष्टी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होत्या. राईट. आणि असेच चांगले चांगले व्हिडिओज मी तुमच्याकडे घेऊन येत राहतो. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला तर लाईक करायचंच आहे, पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या अदर रिलेटिव्ह मध्ये, तुमच्या मित्रमंडळीमध्ये, कारण की व्हिडिओमध्ये पॉवर आहे. बाकी लोकांपर्यंत पोहोचला तर त्यांच्या जीवनात सुद्धा बदल घडून येऊ शकतो. राईट. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेपर्यंत बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी, ऑलवेज लव्ह यू ऑल. सायनिंग ऑफ प्रीतम पाटील. बाय.